हाय, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दुधाच्या साईपासून झटपट कसं आपण तूप तयार करू शकतो। म्हणजे हे आहे आठवड्याभराचं मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये साठवलेले मस्तपैकी दुधाची साई। आणि मी तुम्हाला इथे एक टिप देत आहे की 4-5 दिवसापेक्षा जास्त साठवू नका तुम्ही साई, कारण त्याला मन खवट लागते, ते कुडू 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 खट्टा लागतं यार, वो इसके वजह से, ठीक आहे। त्याच्यामुळे हे काय करू नका, फक्त 3-4 दिवसाचं असेल तर पटकन असं ना करून घ्यायचं तुम्ही। आणि मग काय करायचं, 3-4 दिवसाचं आहे ना ते करून हे करून लगेच ना तूप काढून घ्यायचं त्याचं। आणि माझी आईने मला एक टिप दिली होती की जेव्हा पण म्हणजे करण्याच्या ना एक 10-15 मिनटं अर्धा तास आधी डबा बाहेर काढून ठेवायचा, त्याच्यामुळे हे लवकर पातळ होते। इथं कसं मला थोडासा वेळ लागला, त्याला खालून वाफ द्यायला लागली मला, ठीक आहे। आता काही करायचं नाही, नुसतं काय करायचं, मोबाईल घ्यायचा एका साईडला, ही कढई तापवायला ठेवायची आणि मस्त होऊ द्यायचं हे आपलं काम। म्हणजे हे ना होत जातं, फक्त बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे हे जळून म्हणजे हे जर आवटून म्हणतात ना त्याला, ती क्रिया इथं होते। आणि तोपर्यंत आवटायचं त्याला जोपर्यंत त्यातनं एक मस्त असं चमकदार घी तूप निघत नाही तोपर्यंत, ठीक आहे। तर मी काय केलं, तर शेजारी जे भांडं म्हणजे आपलं ताजं दूध तिथं गरम करायला मस्तपैकी ठेवलेलं होतं। एका हातात माझ्या मोबाईल होतं आणि एका हातात हे चम्मच होता, मध्ये हलवायचं आणि मध्ये स्क्रोल करायचं, काय जमतं की नाही मग आपल्याला। आणि हो, तुम्ही माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा। हल्ली तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाताय, कोणी लाईक करत नाही आहे, कोणी सबस्क्राईब करत नाही आहे, कोणी शेअर पण करत नाही आहे आणि कोणी कॉमेंट पण करत नाही। का राव असं करताय तुम्ही? काहीतरी गरिबाला मदत करा ह्या दिवाळीला, माझं तरी भलं करा, माझं भलं करा। म्हणजे हे मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगते की अगर तुम्ही माझं म्हणजे सबस्क्राईब नाही केले ना, तुम्हाला दिवाळी कडू लागणार आहे। तुम्ही दिवाळी जर तुम्हाला गोड खायची असेल ना, तर एक सबस्क्राईब नक्की करून जावा माझ्या व्हिडिओला। आत्ता काय करायचं, इथपर्यंत आलं की हातातला मोबाईल बाजूला ठेवायचा आणि चम्मच उचलायचा आणि गॅस बंद करायचा। आणि हे जे बुडबुड आलेत ना, ते 5 मिनटं त्याला जरा शांत होऊ द्यायचं। शांत झालं की बुडबुडे खाली जातात, हे असं तूपवरती राहतं, हे काळ बाजू सांगतं आणि मस्तपैकी गाळून घ्यायचं। हे माझ्या डब्यातलं तयार झालेलं तूप आहे। ओके, बाय।